मोठी मोठी बघून भरताची वांगी घ्यायची आणि असे थोडेसे काप करायचे. थोडं चेक पण करायचं कुठं खराब वगैरे आहे का, किडलेलं वगैरे आहे का असं. आणि हे असं आपल्याला जसं हवे तसं आपण थोडंसं त्याला हे करू शकतो. मीही करून घेते. आणि ते करून झालं ना, त्याला आपण जे आपण खाण्यासाठी जे तेल वापरतो ना, ते लावून घ्यायचं आहे वरून, म्हणजे वांगी भाजली जातात. असं बघू शकता तुम्ही, असं करून घेते मी. असं आता ह्याला मी तेल लावून घेते छानसं. मी वाटीमध्ये इकडं तेल घेतले आणि ह्याचं मेकअप करूया आपण तेलाने. आणि मी गॅसवरती ती जाळी गरम करायला ठेवली आहे आणि असं छान असा तेलाने गुळगुळीत असा वांग्यांना मेकअप करून छान तेलाने आपण याच्यावरती भाजून घेणार आहे छान अशी. बघू शकता अशी वांगी ठेवून घ्यायची, ती भाजतील छान. गॅस थोडासा वाढवते असे. असं बघू शकताय, असं छान तेल लावून घ्यायचं. मेकअप करायचा आपण कसं करतो आपला मेकअप, तसा वांग्यांचा मेकअप करायचा. आणि त्याला ठेवायचं तरा 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 भाजायला. वांगी चांगली भाजली का मसाल्यात घातली, कच्चा कांदा टाकला का झालं आपलं भरीत. हे अशी. आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता यूट्यूबवरती रोज काम करते आहे. सो नक्कीच तुम्हाला मी चांगल्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि अस्सल महाराष्ट्रीयन असतील अशा पण दाखवेन. मला बाकीचं आणि काय आलं तर ते पण मी दाखवेन. सो तुम्ही स्टे ट्यून. अयो, वांग माझं पडलेलं आहे आणि माझ्या वांग्याचा असा ॲक्सिडेंट झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. पण काय हरकत नाही, आपण त्याला असं उचलायचं, असं छान उचलायचं चिमट्यानं. त्याला मेकअप केला आहे ना तेलाने, त्यामुळे ते घसरायला लागले. आणि परत आपण याच्यावर असं ठेवायचं. आणि इथं बघू शकताय आमच्या घरी चाललेलं आहे, तू गॅसच्या जाळावरती वांगी भाजू नको, तू ओव्हनला भाज. पण ओव्हनला मला काय वांगी भाजायला येत नाहीत, त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्ही छान अशी वांगी भाजालोय. तोपर्यंत माझ्या मिस्टरांचं चालू आहे, ह्याच्यावर वांगी भाजून घालू नकोस आम्हाला, ह्याच्यावर वांगी भाजू नकोस. आणि त्याचा सारखा ॲक्सिडेंट व्हायला लागलाय. तरी पण काय हरकत नाही, आपण चांगलं वांग्याचं भरीत बनवण्याचा प्रयत्न करू. होत राहते असं, आयुष्य आहे चालायचं. त्यात वांग्यांचं काय घेऊन बसलाय. आणि बघू शकता तुम्ही छान अशी माझी वांगी भाजायला लागल्यात तरतर करत. 75% वांगे माझे भाजत आलेत. वांगी छान भाजलेत माझी आणि एका प्लेटमध्ये त्याला काढून घेते वांग्यांना. आणि वांगी भाजली का वांग्यांचा वास सुटतो. बघू शकताय तुम्ही, ही वांगी छान भाजलेत. आता मी उचलते. बघू शकताय तुम्ही. छान अशी वांगी भाजून घेतली. कांद्याशिवाय चव येत नाही भरताला, आणि तोही कच्चा कांदा टाकायचा वरून. आणि आता मी कांदा कापून घेते. 3 वांग्यांसाठी मी 2 असे छान कांदे घेतलेले आहेत. आता ह्याला आपण फाईन चॉप करून घेऊया. आता मी छान असा कांदा कापून घेते. तुम्हाला हवा तसं तुम्ही मोठा, बारीक, छोटा, मध्यम, मीडियम कसाही कापून घेऊ शकताय. फक्त कांदे घालायला कमी पडायचं नाही तर चवीला भरीत लागणार नाही. आणि घ्यायची हिरवी अशी कोथिंबीर थोडीशी चॉप करून वरून टाकायला. बघू शकताय तुम्ही, हे मी लसूण, मिरची, आलं ह्याचा ठेचा करून घेतलाय थोडीशी कोथिंबीर टाकून. आणि हे पण आपण आता काढून घेऊया.
आता मी वांगे छान सोलून घेते, म्हणजे त्याचे साल काढून घेते, वरून जे जळले ना हे भाजलेलं हे काढून घेते. वांगे असं काढून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मी आता छान अशी वांगी ती साल काढून घेतली भाजलेली, आणि आता आपण त्याला फोडणी घालूया. तवा गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, मी जळू नये म्हणून. थोडंसं लाल तिखट टाकते मी. तुम्ही जर फक्त हिरव्या मिरचीचं खात असाल तर हे स्किप करू शकता. माझ्या घरी असं खाल्लं जातं म्हणून मी असं टाकते. आमचा घाटी मसाला म्हणजे छान हलवून घ्यायचं. हे जळायच्या अगोदर ह्याच्यामध्ये ही सोललेली वांगी जी आहेत आपण ती टाकायची आणि हे छान असं मिक्स करायचं. छान असं मी छान याच्यात बारीक करून घेतले. बघू शकता. सगळं मिक्स करून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकते मी. बघू शकता 1 चमचा मीठ, म्हणजे छोटा चमचा, चवीपुरतं घातले मी. ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया. ते मिक्स झालंय छान. गॅस मी बंद केलाय. आता मी वरून हा कच्चा कांदा घालते खूप सारा, आणि थोडी कोथिंबीर. आणि परत एकदा हे हलवून घ्यायचं छान. आम्ही कांदा भाजत नाही, असंच त्याला कच्चा टाकतो. आहा, काय भारी झालं. दिसतं नाही तर टेम्पटिंग दिसते. आणि हे ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर गरम गरम खायला खूप सुंदर लागते. आमच्या घरात तर सगळ्यांना हे अशा पद्धतीचं भरीत खूप आवडतं. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या पद्धतीनं नक्की ट्राय करा. साधी, सोपी आणि लवकर बनणारी रेसिपी. बघू शकते. आणि बघू शकताय रेडी आहे आपलं वांग्याचं भरीत. छान असं मी पॉटमध्ये काढून घेतले. खूप सुंदर लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा.